तर गाईज तुम्ही ही व्हिडिओ बघितली असेल तर ही फक्त छोटी क्लिप आहे, पूर्ण व्हिडिओ मी टाकतोय तर आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा। लास्टला त्याला आईने पण मारलंय, जो कस्टमर आहे त्याला, तुम्हाला समजेल का मारलंय तर पूर्ण व्हिडिओ बघा। आणि ती व्हिडिओ बघून झाल्यावरती मी तुम्हाला सांगतो की पूर्ण मॅटर काय झालं। तर पहिले पूर्ण व्हिडिओ बघा, कुठं स्किप करू नका। तर गाईज विषय असा झालता की काल रात्री एक बेवडा होता, तर तो नाक्यावरती म्हणजे ना पोरीने छेडत होता, कोणाला पण शिवी घाल करत होता। तर तो रात्री आमच्या हॉटेलवरती आला जेवण करायला आणि गौरव बसला होता, तर त्याला वाटला गौरव कस्टमर आहे का, तर तो गौरव जवळ आला। पहिले गौरवला वाटत एक शिवी दिली, तर गौरवला काय समजलं काय बोलला, त्यांनी गौरव वापस शिवी दिली, तर गौरव त्याला चापडीपट मारली त्याला आणि हॉटेलच्या बाहेर काढला त्याला। तर मग बाहेर आईने पण मारला त्याला। तर असा विषय झालता की जाम दारू पिलता तो आणि नाक्यावरती कोणाला शिव्या देतोय, गाड्या पकडतोय। तर गीता तुम्ही व्हिडिओ बघितली असेल? बघितली। काय काय वाटलं तुला? अरे अजून मारलं पाहिजे होतं ना, पोरींची छेड काढतो तो। अरे नाक्यावरती पुढे छेडत होतो माहितीये का, झोडाचा ना त्याला मारा खूप तयार कर। गौऱ्याने मारला बस झाला आता उलट डोल्यामध्ये ना बोलवायचे ना टिपरा घेऊन आले असते डोक्यातच टाकलं। अरे त्याला आईने पण धुतले माहितीये का, आईने मजबूत मारला त्याला बाहेर। जास्त मी व्हिडिओ बघितली, पूर्ण व्हिडिओ टाकलोय मी आता ब्लॉग मध्ये, ती बघ तू पूर्ण टाकली। काय झाला ना मॅटर, माराच ना गौरवचा फोन आता मी केला तो पळून गेला तो तिकडून, माझा आवडीने भेटला असता मग बाई एवढी फक्त दाखव मला। आता रे यायचं तो ऑफिस कधी, त्याला गौरवच्या चापट मारली ना, तर गौरवच्या हातामध्ये हे होतं चिकनचा रस्सा, त्या डोळ्या घुसल्याच्या आणि त्याला आई बाहेर धुते, त्याला मेल्या बोलते, मूर्त्या बोलते, पोरीला छेडतो बोलतो, डोळ्यात मसाला चापाचा ना पोरीला बोलतो। आता यायचा तो ऑफिस। तर गाईज कसं असतं माहिती का, देव सगळं बघत असतो वरून, जर पोरींची छेड काढली तर या अशाच गोष्टी होतात। बरोबर देवाने त्याला आमच्या हॉटेलवर पाठवला, बरोबर त्याला मारला उलट। आई बहिणीला बोलल्यावर तुला राग नाही का? म्हणून बोललो तर आपले फॅन्स असतील जेवढे पण, आपण काही कुठल्या गोष्टी लपवत नाही बोललो ती। आणि आमच्या हॉटेलवर कॅमेरा आहे ना, मग ती कॅमेऱ्याची मी सीसीटीव्ही फुटेज काढली आणि बोला आपल्या ब्लॉग मध्ये टाकू की असं असं झालंय काल हॉटेलवरती। काय चल बोललो तुला तिकडे टिपऱ्या घेऊन भडकली। तर गाईज आता मी चाललोय कपडे घ्यायला, कारण 15 तारखेला आम्ही जाणार सगळे मुरबाडला, माझ्या भाचीचा साखरपुडा आहे, तर हॉटेल पण बंद आहे आणि सगळी फॅमिली पण जाणार 15 तारखेला। तर चला गाईज पटापट जातो आता आणि कपडे घ्यायला चाललो आता कल्याण मिस्टर रुडीजला, भाऊ साखरपुडा काय कपडे भेटतात। तर चला मित्रांनो पटापट जाऊया, पूर्ण ब्लॉग बघा आणि जेवढे नवीन असतील तर लाईक करायला विसरू नका। तर चला। गीता मागा लागलेली यांना साड्या घ्यायला पैसे पाहिजे, हे घे रे, ए घे ना आता आई, ए किती ये ना इकडे बाबा, नंतर मागू नको मग, हे घे ग दोघींना वाटप करून घे। दा कुठं दोर का अरे यांना दिले पैसे, ए बाबा त्यांना दिला, ते तुझे इकडे युट्यूबचे पैसे ए नको रे, 500 रुपये त्याला दिला। हा आई तुला साड्या नाही घेतल्या मी, किती घेतलं असेल जा 2000 मागणार नाही, शपथ घे, शपथ घे, शपथ काय शपथ घे, तिला दे ना तू, शपथ घ्यायची,
दे तुम्हाला घ्या देताय का हे किती दिले नाही फक्त बोल कितीला साड्या घालून दिल्या का त्याच्या अरे तर पैसे नाहीत रे गौऱ्या हे बघ एवढं उरलं ते युट्यूबचं पेमेंट पण आला अजून ऐक काय अरे मग तुला हे किती तुला 2 साड्या घेऊन दिल्या का नाही हा घे का किती घे शपथ घेतो तर पहिलं तुम्ही मला आवडत शपथ विपत अरे दे रे किती किती दे रे गावरा कितीला दे काय देते का ती अरे गावरा इथे युट्यूबचं पेमेंट नाही आला तर कपडे घाल चाललोय मी आता अरे मला कपडे घेतला दिल ना घेतला सरप्राईज आहे डायरेक्ट मोठी डायरेक्ट सोन्याची चेन करणार सोन्याची चेन घे बोलला ना बाबा डायरेक्ट घेतो मग असं आहे का फक्त शपथ घे मी तुला कॉड घेऊन दिला ते दे अरे पण माझे तू घेऊन दिला तुला 2,500 कॉड घेऊन दिला ते हा किती तुला हे पैसे याच्यात गोला केले ते ठेव तुला का हा हे पैसे ठेव तुला गोला केले ते का माझा चाय काय सोन्याचा हार केले तुला मी आतमध्ये घाल तुला चल आई बघा म्हणजे आईचा काय चालू आहे नुसतं साड्याचं चालू आहे गौरवला एवढे पैसे दिला ते आला का हा आता मागू नको वापिस का ए एवढे पैसे दिले मागू नको आता रूम का भाडा आहे कुठला रूम का भाडा आहे आपण पिक्चर तुझं आहे का तो आईचे पैसे तिकडे आई हे पैसे घ्या पहिले सांग तुला आमच्या आई बघा आमच्या 2 रूमचे भाडे येतात ना ते आमच्या आई असे गोळा करून ठेवते उलट आणि देत नाही पैसे उलट आई दे का 500 दे ना आई 500 दे ना हा जमा कला करते तू पैसे दे काही दा बघा आमच्या 2 रूमचे ना भाडे आला ते 1 रुपया देते एवढा 500 नोट येते 1 नोट देत नाही ती काही तुला सांगतो याच्या जुन्या काळातल्या बाया आहेत ना म्हाताऱ्या एवढं कंजूस असतात आता बघ आता ते आख्या 2 भाडे केले ना आता लपून ठेवला आता मला माहिती लागला चायला लय भाकर गाई दे ना 500 रुपये हा कंजूस एक नंबरची तर त्याला कधी मला 500 रुपये दिले दिवस पॅक केला का ते आता चाय लपून ठेवला अख्ख्या लय कंजूस रे बाया लय कंजूस गौऱ्या आपले कधी भाडे येतील तुझ्याकडे असतात तुझ्या वाकट्या जीवाला खा दी तू खा तू कमी खा लय झाला आपली अंडी झाली का ढेवरा झाला तुझा मग सुकलंय साफ सुकलंय तू तर पाणी पी बघू शकतात परी कशी डेंजर वाटते एकदम पोरगाच वाटते उलट ना आईने नवीन शर्ट घेऊन आले तिला अरूच आहे का गीते असे कपडे गीते कपडे घेतलं मी सांगतो अगं आई इस्तर बिस्तर कर ना ए सेम पोरगा वाटतो पण असं बघ आई असं फिरव पिंट इथं बघ हा हाताच्या गाडी घाल हाताच्या गाडी घाल ग काय खात बसले चावत बसले हा आई सोड तिला सोड पण हाताची गाडी घाल फोटो पोच दे अशी पोच दे अशी पोच दे अशी पोच दे आधी काय तिला खाऊ दे आधी ए कशी वाटते व फोटो काढू फोटो कमरावरती हात ठेव हा सेम पोरगा वाटतो बघतो कशी थांबली बघ कशी हा काढला चायला पॅन्ट पण आहे का चायला डेंजर काम आहे या किती काय घेतले त्या पोरीला हे नका रे हे माझ्या पोरीला नका रे बोला हे पण येते तुला मारतात ना सगळे माझा बुट्टे तू मग मारेकपणे असा घालायचा गप जरा शॅम्पू टेकायला नका तुझ्या काय माझ्या फोडले भारी ना अरे बस या बाईच्या एवढ्या साड्या आहेत ना बोलते साखरपुड्याला घालू काय नाही तुम्ही बघू शकतात एवढ्या साड्या असून पण ही बोलते मला नवीन साडी पाहिजे साखरपुड्याला आई कोणती साडी घालणार तू साखरपुड्याला एवढ्या साड्या आहेत तरी बोलते साड्या नाही बोलते तुझ्याकडं हा जेव्हा काय किती साड्या आहेत अजून बाकी कपाटामध्ये तरी बापाला बोलते पैसे येते होते साड्या घ्यायला हा बाकी साड्या काय करायच्या गाईज या साड्या विकायच्या आहेत कोणलं पाहिजे तर सांगा डिस्काउंटमध्ये 30 रुपयाला एक साडी आई विकायला काढलात का कुठं गेलता कपडे आणायला पोर काय आणला ओऱ्या चायला काहीतरी आणलं वाटतं यांनी पण आई इकडं माझ्या बायकोला ग किती तुझ्याकडे आहेत तेवढ्या साड्या अरे तू गरीब आहे उलट गौऱ्या साड्या विकायची
उड्याला देऊ टँगे नाही टँगे त्याची बात काढलं तर उड्याच मारतो कोण गाव का काय गीते ए गीते गीते ए गीते कोणला मारतोय लगेच जमल का धुतो नुसता आई माझ्या बायकोला साडी या नाही नवीन पाहिजे या म्हाताऱ्याला घालते या तुमची जुनी स्टाईल आहे तो आता त्या कशा त्या पातळ साड्या घालतात आमच्या बायका तशा घालते काय जुन्या काळाच्या साड्या या तुम्ही म्हाताऱ्या बाया घालतात कपड्यात आहेत का गाईस हे बघा माझ्या बायकोला आईने साड्या ठेवल्या त्यांनी या म्हाताऱ्याला हे म्हाताऱ्या आमच्या आई कशी म्हातारी आता हे असे कपडे घालतात उलट साड्या घालतात आई बोल ना काहीतरी उद्या जायचं ना मॉडला फिरायला जीन्स पॅन्ट घालतो तू मग बाया जीन्स पॅन्ट घालायला पाहिजे उलट हल्लीच्या बायांचा भरोसा नाही गौऱ्या तुझी बायको पण जीन्स घालायला का ए आई जायचं ना मॉडला उद्या किती इकडे उद्या मॉडला जायचं का नाही उद्या उद्या जा उद्या कुठली मारली गौऱ्या उद्या जायचं ना मॉडला आईला घेऊन नाही उद्या फिक्स जाऊ आईला घेऊन मॉडला तर गाईज उद्या आम्ही आईला घेऊन चाललो मॉडला फिरायला पहिल्यांदा घेऊन चाललो माझ्यासोबत उद्या आईला नेऊ KFC खायला पैसे घेऊन ठेवते नवऱ्याकडून मागत नाही का गौऱ्या गौऱ्या पैसे भरशील ना येणार येणार रे 4 वाजता यायचे गौऱ्या मेट्रो मॉलला जाऊ उद्या 4 वाजता आपण अरे हिचा काय चालू किती गाईस बघा जी पोरगी लग्न करायला गौऱ्याशी इथलं टाक एवढ्या साड्या भेटणार आहे का किती किती आता पोरी बोलतो आम्ही साड्यासाठी लग्न करतोय अशी जॉब धंद्याला नाही काही नाही जॉबला आहे का तू काय काय बिझनेस करतो तू बिझनेस काय करतो चिचुक हॉटेल लोकांना मारतो तो बिझनेस करतो का चिचुक विकायला जातो बोलतो किती 2 अंडी बघ त्या डोक्यात फोड फोड त्या डोक्यात फोड हे बाबा नको रे जिबला खायची गौऱ्या कधी फुटतो असा नको बाबा अरे कधी फुटतो थोडे माझी वाकडा पडला ना हा मग किती टाकते जाऊ 2 अंडी उखड जा पडका जिमला यायची चल रे तयारी कर जिमला यायची तर चला गाईज आता मी चाललोय कपडे घ्यायला आता जिमवरून आलो बोललो जाऊ जरा कपडे बिपडे घेऊ जरा कारण नंतर रात्री बंद होईल तर पटापट जाऊ आता साखरपुड्याचे कपडे घेऊ बघू आपल्या चॉईसचे कपडे भेटतात का नाही आपल्याला तर चला पटापट जाऊ कपडे दुकानामध्ये तर गाईज मी कपडे घ्यायला आलतो ना हे पण कपडे घ्यायला आले आणि मला भेटला ते इथं 14.5 लाखाचा फक्त टी शर्ट घेतले रे हो भावा काय घेणार का नाही तू 350 आम्ही एवढे माग घे आम्ही 350 कपडे घेतो बघतो हे सूरज जगाचा पैसा मला येणार चेन आहे ना गल्यात तर चला काही कपडे मी कपडे घेतला ते रोडीज तर चला काय कपडे घेतला ते आपल्या घरी जाऊ जरी एसीची हवा घ्यायला आलतो इथं तर चला कपडे घेऊ डायरेक्ट घरी भेटू बाजूच्या रोडीज मध्ये तो गरीब कसं पैशावाल्याच वाटतो जरा तर चला काही पडा घरी जाऊ तर चला काय आता मी जस्ट घरी आलोय तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला काहीतरी झाले प्रॉब्लेम असं वाटते व्ह्यूज जात नाही ना मला म्हणजे कमेंट पण दिसत नाही काही लोकांच्या आणि आपण जेव्हा ब्लॉग टाकतो जेव्हा माझी नोटिफिकेशन लोकांना जाते ती पण पोचत नाही काय माहित नाही काय प्रॉब्लेम झाले बघू आता थोडे दिवस पण आपले ब्लॉग येत राहणार कंटिन्यू काही विषय नाही व्ह्यूजचा तर चला काही ब्लॉग आवडला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय गाईज